पिंपरी चिंचवड शहराला तसेच देवरोड, तळेगाव, पवना धरण लगत असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण आज 100% भरलेले आहे. दरवर्षी आम्ही धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करतो. आज देखील जलपूजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी गेले जवळपास 8 वर्ष पवना धरणातला गाळ काढण्याचं काम केलेलं आहे. आणि गाळ काढत असताना आता जवळपास 1,00,000 क्युबिक मीटर आजपर्यंत गाळ काढलेला आहे. या उपक्रमामुळे धरणाची जलसाठा क्षमता वाढली आणि पिंपरी चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक शाश्वत पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली. एकीकडे शहराची तहान भागवणारा पाणी साठा वाढला, तर दुसरीकडे धरणातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतीसाठीही वरदान ठरला. म्हणूनच जलपूजन हा केवळ एक धार्मिक विधी नाही, कारण पाण्याची पूजा तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा पाणी जपण्याचा संकल्प कृतीत उतरतो, आणि गेल्या दशकभरापासून तो संकल्प अखंड सुरू आहे. पवना धरणाच्या निर्मितीपासून पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. गोळीबारामध्ये आता जे 3 हुतात्मे झाले त्यांचे प्रश्न आहेत. इतर काही प्रश्न, या प्रश्नाला गेले अनेक वर्ष बैठका येतो, ते सोडवण्याचं काम करतोय. मला असं वाटतं की त्या महिन्याभरामध्ये हा प्रश्न राज्य सरकारच्या स्तरावरती खूप मार्गस्थ होईल. 50 वर्ष जे काम झालं नाही, 50 वर्ष गेले अनेक वेळा आंदोलनं करत रणग्रस्तांनी केली, आंदोलनं केली. त्या आंदोलनाला मी देखील भेट दिल्या होत्या. आणि यापुढं शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये, त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न करतो, मध्यस्थी देखील करू. नक्कीच माहितीच्या या सरकारमध्ये मार्गी लागण्याचा आत्मविश्वास